वाणीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यात। तात्काळ किडनी ट्रान्सप्लांट करावं लागणार आहे। किडनी दान करण्यासाठी तिची मुलगी तयार होती, मात्र दुर्दैवाने दोघींच्याही आरोग्य विम्यात किडनी ट्रान्सप्लांटचा खर्च कव्हर होत नाहीये। अखेर कोणताही पर्याय नसल्यामुळे वाणीला स्वतःच्या खिशातूनच किडनी ट्रान्सप्लांटचा खर्च करावा लागला। भारतात 10 लाख लोकांपैकी फक्त 0.86% लोकच अवयव दान करतात। जगात सर्वात कमी अवयव दान करणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारताचंही नाव आहे। 2023 पर्यंत भारतात अवयवाची गरज असणाऱ्या लोकांची संख्या 5 लाखाहून जास्त असेल। वेळेवर अवयव न मिळाल्याने भारतात दर 20 मिनिटाला एकाचा मृत्यू होतोय। अवयव दानाची प्रक्रिया खर्चिक असल्यामुळे कुटुंबावर खर्चाचा ताण पडतो। खासगी हॉस्पिटलमध्ये किडनी ट्रान्सप्लांटसाठी जवळपास 15 लाख रुपयांचा खर्च होतो। हार्ट ट्रान्सप्लांटसाठी 30 लाख तर लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी 25 लाखाचा खर्च येतो। मात्र बऱ्याच मेडिक्लेम पॉलिसीमध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांटचा खर्च मिळत नाही। सध्याच्या आरोग्य विम्यात अवयवदाता आणि याचक या दोघांसाठी आर्थिक संरक्षण खूप कमी आहे। आता वाणीचंच उदाहरण पाहूया। वाणीच्या आरोग्य विम्यात तिचं सर्जरी, डायग्नोस्टिक चाचण्या आणि इतर उपचारांवर होणारा खर्च कव्हर होतोय। हा खर्च सम इन्शुर्ड नुसार कव्हर होतो, मात्र पॉलिसीमध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांटच्या उपचाराचा खर्च कव्हर होत नाही। अवयवदात्याचा वैद्यकीय खर्च याचकाच्या अंगावरच पडतो। वाणीच्या प्रकरणात तिची मुलगी अवयवदान करणार आहे। तिच्याकडेही आरोग्य विमा आहे, मात्र त्या विम्यातही अवयवदात्याच्या उपचारासाठी खर्चाची तरतूद नाहीये। अवयवदान केल्यानंतर दात्याची तब्येत बिघडल्यास याचकाला खर्चाचा भार सोसावा लागतो। बहुतांश वेळी अवयवदात्याकडे आणि याचकाकडे आधीपासूनच एखादा आरोग्य विमा नसेल तर अवयवदानानंतर आरोग्य विमा मिळणं अवघड होतं। ऑपरेशन नंतर दोघंही विम्यासाठी दावा करू शकतात, त्यामुळे विमा कंपन्या कव्हर वाढवण्यास नकार देतात। एखाद्या वेळी विम्याचं कव्हर जरी मिळालं तरीही अनेक अटी लादल्या जातात। या अटींमध्ये दान केलेल्या अवयवाला वगळलं जातं, हप्त्यात वाढ केली जाते आणि तसंच प्रतीक्षा कालावधीत देखील वाढ करण्यात येते। आरोग्य विम्याची निवड करताना अवयवदानाच्या अटी आणि शर्ती नीट समजून घ्या आणि त्यानंतरच आरोग्य विम्याची खरेदी करा, असा सल्ला गो डिजिट जनरल इन्शुरन्सचे प्रोडक्ट हेड अंशुल बोहरा यांनी दिलाय। अवयवदानाची प्रकरणं क्वचितच असतात, मात्र अवयवदानाचा खर्च मोठा असल्याने अवयवदानाचा कव्हर पॉलिसीमध्ये असणं अतिशय आवश्यक आहे। अवयवदान हे अतिरिक्त कव्हर म्हणूनही घेता येतं, तसेच यासाठी प्रतीक्षा कालावधी असतो। सब लिमिट, को पेमेंट किंवा अवयवदानाच्या विविध खर्चाबाबत काही मर्यादाही असू शकतात, अशी माहितीही बोहरा यांनी दिली आहे। अवयवदान केल्यानंतर विमा कंपनी विमा नूतनीकरण करण्यास नकार देऊ शकत नाही, असं स्पष्ट निर्देश IRDA ने दिलेत। मात्र विमा नूतनीकरण करताना तुम्ही सत्य परिस्थितीची माहिती विमा कंपनीला द्यावी। तुम्ही माहिती नाही दिली तर विम्याचं नूतनीकरण केल्यास पॉलिसी रद्द होऊ शकते। अवयवदान केल्यानंतर विमाधारकांनी क्रिटिकल इलनेस रायडर घ्यावा, असा सल्ला विमा तज्ज्ञांनी दिलाय। विविध 12 गंभीर आजारांवर विम्याचं कवच मिळतं, असं IRDA ने सांगितलं आहे। यात अवयवदानाचाही समावेश आहे। उदाहरणार्थ मॅक्स लाईफ क्रिटिकल इलनेस आणि डिसॅबिलिटी रायडरच्या प्लॅटिनम योजनेत विविध 64 गंभीर आजाराला विम्याचं कवच मिळतं। या विम्यात अवयवदान, बोन मॅरोचा समावेश आहे। हा रायडर घेतल्यास 1 लाख ते 1 कोटी रुपयापर्यंत विमा मिळतो। अशा प्रकारे HDFC लाईफ क्रिटिकल इलनेस रायडर 19 गंभीर आजारांना कव्हर करतो। कमीत कमी 25,000 रुपयांचं कव्हरेज यामध्ये मिळू शकतं। तसेच मॅक्झिमम कव्हरेज बेस पॉलिसीच्या सम इन्शुर्ड प्रमाणे असू शकतो। रायडर घेतल्यानंतर अवयवदानाला विमा मिळतो, त्यामुळे विम्याचा हप्ता हा सम इन्शुर्ड, पॉलिसीचा कालावधी, वय, सध्याचं आरोग्य, लिंग आणि विमा कंपनीवर अवलंबून आहे। उदाहरणार्थ मणिपाल सिग्नाच्या लाईफस्टाईल प्रोटेक्शन क्रिटिकल केअरच्या एनहान्स्ड कव्हरमध्ये 30 गंभीर आजारांना विम्याचं संरक्षण मिळतं। 40 वर्षाच्या महिलेने 1 कोटी रुपयांचा सम इन्शुर्ड असणारी पॉलिसी घेतली तर तिला 69,000 रुपये प्रीमियम भरावा लागेल। तर पुरुषाला 1 कोटीच्या सम इन्शुर्डसाठी 62,700 रुपयाचा प्रीमियम भरावा लागेल। आरोग्य विमा घेताना कोणत्या आजारांसाठी विमा आहे आणि कोणत्यासाठी नाही ते पहा। तुम्ही तुमच्या मूळ पॉलिसीमध्ये एखादा क्रिटिकल इलनेस रायडर अवश्य घ्या, त्यामुळे दुर्दैवाने अवयवदानाची वेळ ओढवल्यास तुम्हाला आर्थिक फटका बसणार नाही।